Hello everyone, let's learn daily use English sentences. And our first sentence is तू ते का नाही केलेस. सपोज तुम्हाला एखाद्याला विचारायचे की तू ते का नाही केलेस, तेव्हा विचारा why didn't you do that. Say why didn't you do that. Why didn't you do that? तू ते का नाही केलेस. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही ती बातमी ऐकली आहे का. Have you heard that news? Say have you heard that news? तुम्ही ती बातमी ऐकली आहे का. Have you heard that news? तू ते का नाही केलेस. Why didn't you do that? तुम्ही ती बातमी ऐकली आहे का. Have you heard that news? नेक्स्ट सेंटेन्स हा तुमचा शेवटचा चहा आहे किंवा हा तुमचा शेवटचा चहाचा कप आहे. एखाद्याला जास्त चहा पिण्याची सवय असते तेव्हा आपण एखाद्याला बोलतो की हा तुमचा शेवटचा चहा आहे आता, किंवा हा तुमचा शेवटचा चहाचा कप आहे. तेव्हा बोला दिस इज युअर लास्ट कप ऑफ टी. से दिस इज युअर लास्ट कप ऑफ टी. हा तुमचा शेवटचा चहाचा कप आहे. दिस इज युअर लास्ट कप ऑफ टी. देन नेक्स्ट आता तू चहा मागणार नाहीस. तुम्हाला सांगायचंय स्पष्टपणे की आता तू चहा मागणार नाहीस. तेव्हा बोला नाऊ यू विल नॉट आस्क फॉर टी. नाऊ यू विल नॉट आस्क फॉर टी. आता तू चहा मागणार नाहीस. नाऊ यू विल नॉट आस्क फॉर टी. हा तुमचा शेवटचा चहाचा कप आहे. दिस इज युअर लास्ट कप ऑफ टी. आता तू चहा मागणार नाहीस. नाऊ यू विल नॉट आस्क फॉर टी. नेक्स्ट सेंटेन्स उद्या तू माझ्या घरी येशील का. विल यू कम टू माय हाऊस टुमारो. से विल यू कम to my house tomorrow. उद्या तू माझ्या घरी येशील का. विल यू कम टू माय हाऊस टुमारो. देन नेक्स्ट सेंटेन्स इज तू ते का नाही खाल्लेस. हे सेंटेन्स आहे तुमच्यासाठी. या सेंटेन्सचं ट्रान्सलेशन काय होईल ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. याच्या अगोदर जे आपण फर्स्ट सेंटेन्स पाहिलं होतं तू ते का नाही खाल्लेस, त्याच टाईपचं हे सेंटेन्स आहे. हे सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग.